27 जुलै 1978 ला मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन नावाची घोषणा झाली आणि त्याच रात्रीतून नामांतराच्या विरोधात दंगली पेटल्या. जाळपोळ आणि हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी चळवळ उभी राहिली आणि यातूनच जे नेतृत्व उभं राहिलं ते म्हणजे रामदास आठवले. या आंदोलनात आठवले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लाठी गोळी खाऊ पण पुढेच जाऊ असा नारा दिला. त्यांनी पोलिसांचा मार सहन केला आणि ते जेलमध्ये सुद्धा गेले. पुढे सरकार झुकलं. रामदास आठवलेंना मंत्रिपद देण्यात आलं. 4 खाती मिळाली, पण नामांतराची घोषणाच होत नव्हती. तेव्हा आठवलेंनी मुख्यमंत्री शरद पवारांना 26 जानेवारीची डेडलाईन दिली. नाहीतर मी राजीनामा देईल असं ठणकावून सांगितलं. पवारांना हे ऐकावंच लागलं. नामविस्तार झाला. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी या दलित चळवळीचा विजय झाला. असंच एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आठवले हे शिवसेनेसोबत भिडले होते. लाखो लोक आंदोलनाला आले होते आणि शेवटी कुठलाही बदल न करता ते पुस्तक रिडल्स इन हिंदुइझम प्रकाशित केलं गेलं होतं. आठवलेंच्या कविता आणि कपड्यांवर असणाऱ्या कित्येकांना माहित नाही की अशी कित्येक संघर्ष, चळवळी, आंदोलनं करून आठवले हे दलितांचे नेते झालेत. कुठलंही सरकार आलं तरी आठवले हे केंद्रात मंत्री होतातच. यामागे त्यांचे कष्ट आहेत. गावागावात जाऊन तयार केलेले पॅन्थर्स आहेत. ज्या हॉस्टेलमध्ये ते शिकले, जिथून चळवळ मोठी झाली, ज्या हॉस्टेलमधून मंत्रिपदाची शपथ घ्यायलाही ते गेले, ते हॉस्टेलही यामागे. आणि ती आई आहे जी शेतात काम करत होती जेव्हा तिचा मुलगा मंत्रिपदाची शपथ घेत होता. महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचणारे रिपब्लिकन पार्टीतून आलेले आठवले हे एकमेव नेते.